सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. संगमनेर तालुक्यातील कणोलीची ग्रामसभा चांगलीच वादळी ठरली आहे. कारण या ग्रामसभेत सरपंच भाऊसाहेब पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होताच गावभर खळबळ उडाली आहे. यावेळी ग्रामस्थांसमोर सरपंचांनी काही आरोप मान्य करत भरसभेत जाहीर माफी मागितली, तर अवैधरित्या घेतलेले पैसे परत करण्याचं आश्वासन दिलंय. या ग्रामसभेत थोरात गट आणि विखे गटातील जुनी राजकीय कुरघोडी स्पष्टपणे दिसली. संगमनेर कारखान्याचे संचालक सतीश वरपे यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात समर्थकांनी सरपंचावर दलित वस्ती निधीचा गैरवापर, रस्त्याच्या मुरुमीकरणासाठी आलेला निधी हडप करणं, घरकुल वाळू परवानगीचा गैरवापर करून घरकुल धारकांकडून 5 ब्रास वाळूसाठी तब्बल 11,000 रुपये उकळणं असे थेट आरोप केले. तर या ग्रामसभेत विखे पाटलांच्या कार्यकर्त्यांनीही सरपंचांवर आरोप केले. यावेळी इथं विखे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी विखे पाटलांचं नाव बदनाम करू नका असं सरपंचांना सुनावलं. ग्रामसभेत वातावरण तापलं असतानाच वाळू संदर्भात घरकुल लाभार्थ्यांना सरपंच भाऊसाहेब पवार यांनी खर्चाव्यतिरिक्त घेतलेले पैसे मी परत करेल असं सांगत ग्रामस्थांची माफी मागितली आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून गावच्या विकासाचा निधी लुटणाऱ्या सरपंचांना पदावर राहण्याचा अधिकार नाही अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे. मौजे कणोली ग्रामपंचायत येथे 28/8 रोजी माननीय सरपंच भाऊसाहेब पवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या ग्रामसभेमध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आलेली आहे. या चर्चा करत असताना ग्रामपंचायत निधी 15युक्त आयोग असेल, दलित वस्ती 15युक्त आयोग असेल, दलित वस्ती असेल, इतर लाभार्थी योजना असतील, या योजना राबवत असताना हा निधीचा उपयोग योग्य पद्धतीने विनियोग झालेला नाही. त्याचप्रमाणे ज्या जनसुविधा योजनेअंतर्गत मुर्मीकरणाचे काम अपुरे झालेले असून त्या कामाचे पूर्णत्व मूल्यांकन करून त्या ठेकेदाराला पूर्णपणे पैसे देण्यात आलेले आहे. विविध गावातील असणारे सार्वजनिक ठिकाणी ग्रामपंचायतीच्या गावठाण हद्दीतील असणाऱ्या मालमत्ता, या मालमत्ता ग्रामपंचायतीला वर्ग करण्याचा अशा पद्धतीचा एक ठराव या ठिकाणी झालेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी गावामध्ये असणारी 15युक्त आयोगातून व 14युक्त आयोगातून जी गाडी देण्यात आलेली आहे, त्या गाडीला गावातील असणाऱ्या मयत व्यक्तींच्या घरी पाणी पुरवठा हा विनाशुल्क पोच करण्याचा या ग्रामसभेनं ठराव घेतलेला आहे. त्याचप्रमाणे या गावामध्ये विविध काळातील ज्या पाणी पुरवठ्याच्या योजना झाल्या असतील, ज्या योजना विविध माध्यमातून घडल्या असतील, या योजनेचं योग्य ते मूल्यांकन ग्रामपंचायतीनं दाखवलेलं नाहीये. त्या पद्धतीचं मूल्यांकन आणि त्या पद्धतीच्या असणाऱ्या सर्व योजनांची कागदपत्र या योग्य दिशेने खर्च झालेला आहे याची पूर्ववत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली नाही. अशा पद्धतीनं ज्या ज्या माहिती अपुऱ्या आहे, त्या ज्या ठरावानुसार ठरलेल्या आहेत, त्या सर्व माहित्या ग्रामपंचायतीला व विचारलेल्या सर्व नागरिकांना देण्यात यावी अशी मी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो. जी ग्रामसभा झाली, ती ग्रामसभेमध्ये मोठ्या संख्येने गावातील नागरिक जमले होते, परंतु ग्रामपंचायतचा कारभार हा खूप वाईट रीतीने चालू आहे आणि ग्रामपंचायतीमध्ये खूप मोठ्या लाखोचा घोटाळा झाला आहे. या ठिकाणी सिद्ध झालं आणि पुराव्याने दाखवून आलं. हे बघून सरपंचालाही माफी मागावी लागली, परंतु या गोष्टीमध्ये ज्यांनी घोटाळे केले ते सगळे विखे गटाचे होते ग्रामपंचायत ताब्यामध्ये, आणि या गटाने ग्रामपंचायत ताब्यात आल्यानंतर सगळ्याच लाभार्थींच्या कामामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे आणि त्यांचं उत्तर त्याच्याकडे नाहीये. अक्षरशः हा कणली गावामध्ये पहिल्यांदा माझ्या आठवणीमध्ये, आणि त्यानंतर बाकीच्यांनी सरपंचाला वारं सोडून दिलं. एकटा सरपंच ग्रामपंचायत राहिला आणि ग्रामसभेमध्ये सरपंचाला माफी मागावी लागली. ग्रामसभेत सरपंच आदिवासी समाजाचा असल्या कारणाने बाकीच्यांनी सरपंचाला वारं सोडून दिलं आणि सरपंचांनी सगळ्या नागरिकांची माफी मागितली. भ्रष्टाचार झाला हा त्या ठिकाणी त्यांनी कबूल पण केला आहे. जनसुविधा अंतर्गत कदम वस्तीतील
चंदुमरे वस्ती आणि कलापुरी वस्ती ते वत्रेश्वरी फाटा या रस्त्यांचं त्यांनी मुरमीकरण 5-5 लाखाचं दाखवलं, पण रस्ते पूर्ण नाही. ते पोटनिशी आम्ही सिद्ध करून दाखवलं आणि 10 दिवसात भरून टाकून घ्यायचं आहे त्यांच्याकडून, नाही तर ग्रामपंचायतीने टाकायला त्यांनी मान्य केलं, बिलं काढून दिलेली. अशा प्रकारचा भ्रष्टाचार आहे. आणखी परत अतिक्रमण आहे गावात, बोगस नोंदी झाल्यात, कशा काय झाल्यात ते त्यांना सांगता आलेलं नाही. वाळू तलाठी धरून दिला यांनी, कारभारींनी गावच्या तथाकथित ते स्वतःला कोणतरी समजतात ना, त्यांनी धरूनही द्यायचा, परत सोडवायला जायचं, असा कारभार चालू आहे. तिला अधिकार नसताना वाळू तिने पावत्या बनवल्या, त्या पावत्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. तर ते पावत्या बनवल्या आणि वाळू कालनी 11,000 रुपये 5 ब्रासचे घेतले यांनी. महसूल मंत्री यांनी आदेश काढला होता घरकुलांसाठी वाळू मोफत द्यायची, परंतु आमच्या कनोली गावातले सरपंच असतील किंवा काही त्यांचे बगलबच्चे असतील, त्यांनी वाळूचे प्रत्येक घरकुलापासून 2100 रुपये एका ट्रिपचे घेतले आणि त्यांना सांगितले तुम्ही 5 ट्रिपचे 11,000 रुपये भरा. आणि गरीब लोक कुटुंबातले त्यांचे पैसे भरले त्यांनी, परंतु यांनी 1850 रुपयामध्ये ती वाळू पोच केली. 1850 रुपये ट्रिपली, 450 रुपये एका ट्रिपमध्ये ठेवल्यानंतर त्यांनी असं सांगितलं का आता हे पैसे आम्ही, नंतर तिने ते पैसे वाटून दिले नाही आणि नंतर असं सांगितलं का हे पैसे ट्रॅक्टरला द्यायचे का घरकुलावाल्याला द्यायचे. तेव्हा ह्या वाळूमध्ये जवळजवळ 70,000 रुपयाचा भ्रष्टाचार करून त्यांना आता तोही सांगितलेलं आहे का ते कोणी घरकुलवाले असतील त्यांना 2200 रुपये प्रमाणे प्रत्येकाचे त्यांना घरपोच करा. या ग्रामसभेमध्ये असं ठरलं होतं, नाहीतर ते 2200 रुपये करता 11,000 रुपये सर्वांचे पैसे जात होते. प्रस्ताव ग्रामसभा न घेता परस्पर त्यांनी बदली केले, असा कुठलाही अधिकार नसतो. प्रत्येक प्रस्ताव बदल करायचा असला तर ग्रामसभा घ्यावा लागते. परंतु गावामध्ये विविध कामं झाले, जे कामं त्या ठिकाणी सुचवले होते त्या कामाचे प्रस्ताव ग्रामसभा न घेताही त्यांनी ते परस्पर बदली केले त्या ठिकाणी प्रस्ताव. असं कधीही करता येत नाही, परंतु हा मनमानी कारभार कुंडली गावच्या ग्रामपंचायतीने केलेला आहे. या ग्रामसभेला संगमनेर कारखान्याचे संचालक सतीश वरपे, लहान भाऊ वरपे, गौरव जगताप, सचिन वरपे, राजेंद्र वरपे, स्वप्नील वरपे, शिवाजी जगताप, अनिल वरपे, संदीप वरपे, संतोष वरपे, भारत जगताप, मदन वरपे, रामदास वरपे, ऋषी वरपे, आकाश वरपे, दत्तू वरपे, साहेबराव वरपे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. तर ग्रामपंचायतीकडून सरपंच भाऊसाहेब पवार, ग्रामपंचायत सदस्य बंडू वरपे, राधाकिसन काकड, अण्णा वरपे, छबू पगारे, पोलीस पाटील नानासाहेब वरपे, डॉक्टर केकान, कृषी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांसह पदाधिकाऱ्यांची हजेरी होती. ग्रामसभेत सरपंचांच्या कबुलीनंतर गावात आता पुढील राजकीय घडामोडींवर सरपंचांच्या कबुलीनंतर गावातील आता पुढील राजकीय घडामोडीवर सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08.